वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमार्फत आपण 12वी कॉमर्समधील बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे रोज लेक्चर्स घेणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल मेथड समजून घेतल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे काय हे समजून घेतलं होतं. त्याचबरोबर फिक्स कॅपिटल मेथड आपण ज्यावेळेस यूज करतो कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्यासाठी, त्यावेळेस दोन अकाउंट तयार केले जातात. एक अकाउंट कोणतं बघितलं होतं आपण, कॅपिटल अकाउंट, आणि दुसरं कॅपिटल ॲडजस्टमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पार्टनर्स करंट अकाउंट तयार केलं जातं. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये फक्त एकच अकाउंट तयार केलं जातं, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल. आता ॲक्च्युली हे अकाउंटिंग कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच आपण हे बघण्यासाठी एक एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्यामार्फत फिक्स कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन केलं जातं, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कशा पद्धतीने अकाउंटिंग होणार आहे, तर हे बघणार आहोत. तर चला सुरू करूया आपण एक एक्झाम्पलच्या मार्फत समजून घेण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर हे एक एक्झाम्पल दिसत असणार आहे. ते एक्झाम्पल आपण फर्स्टली रीड करू, त्याच्यामध्ये काय सांगितलं ते समजून घेऊ आणि देन आफ्टर ते काय करायचं, आपण सॉल्व्ह करून घ्यायचं. तर पहा, दोन पार्टनरच सांगितलेले आहेत त्यांनी. कोणते दोन पार्टनर आहेत? आनंद अँड भारत आर पार्टनर. दोघ जण पार्टनर आहेत. पहिला पार्टनर आहे आनंद आणि दुसरा पार्टनर आहे भारत. आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? 2:3 आहे. ऑन 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019ला द कॅपिटल बॅलन्स आर आनंद ₹60,000. म्हणजे 1 एप्रिल 2019 म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला कॅपिटल बॅलन्स आनंदचं किती कॅपिटल होतं? 60,000, 60,000. अँड भारत इज ₹30,000 आणि भारतचं कॅपिटल किती होतं? ₹30,000 होतं. दिअर ड्रॉविंग, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले, त्यांचं ड्रॉविंग किती आहे तर 12,000 अँड 10,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आनंदचं आहे 12,000 आणि भारतचं आहे ₹10,000. ॲज पर द ॲग्रीमेंट, म्हणजे त्यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं असेल त्या ॲग्रीमेंटनुसार काय काय ठरले त्यांच्यामध्ये ते समजून घ्या. ॲज पर द ॲग्रीमेंट पार्टनर आर अलाउड 10%. बघा, पार्टनरला काय 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल, म्हणजे जे कॅपिटल असणार आहे त्याच्यावर 10% इंटरेस्ट दिलं जाणार आहे. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज टू बी चार्ज ॲट 12%. आणि ड्रॉविंगवर सुद्धा इंटरेस्ट चार्ज होणार आहे, ते म्हणजे 12% असणार आहे. या व्यतिरिक्त अजून काय सांगितलंय? आनंद गेट सॅलरी. आनंदला काय भेटते? सॅलरी भेटते ₹2,500 पर मंथ. हे खूप महत्वाचे. अँड भारत इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. आणि भारतला काय भेटणार आहे? कमिशन भेटणार आहे 3%. कशाच्या? नेट सेल्सच्या. आणि विच इज, म्हणजे नेट सेल्स दिल्या त्यांनी 5 लाख, म्हणजे 5 लाख या अमाऊंटच्या 3% आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. द फर्म्स प्रॉफिट इज, म्हणजे आता त्या वर्षभरामध्ये फर्मला प्रॉफिट किती झालाय? ₹60,000. हा डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आपल्याला त्यांच्या तो प्रॉफिट शेअरिंग रेशो जो दिलेला आहे ना इथं वर 2:3, या रेशोमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे. आणि प्रिपेअर कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आपल्याला कॅपिटल अकाउंट मेंटेन करायचे अंडर, पहिली मेथड आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी मेथड असणार आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. अतिशय सोपं आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं, आता जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अगोदर बघून घ्या, जेणेकरून आत्ता या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार ते समजून घेईल. ते जर बघितले नाही तर इथं काय चालू आहे ते समजणार नाही. त्यामुळे सिक्वेन्सली सर्वांनी जायचं आहे. बघा, आपल्याला फिक्स कॅपिटल मेथडमध्ये दोन अकाउंट तयार करावं लागतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. कोणते दोन? एक म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं पार्टनर्स करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंटला फक्त कॅपिटलची अमाऊंट लिहिणार आणि करंट अकाउंटला काय रेकॉर्ड करणार आपण? कॅपिटल ॲडजस्टमेंट. आता आपल्याला बघा, आपण पहिल्यांदा फिक्स कॅपिटल मेथडनुसार जाऊया आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर आय होप तुम्ही सगळे माझ्या सोबत राहणार आहे. तुम्ही आता इथून पुढं लेक्चरला ज्यावेळेस बसणार आहेत त्यावेळेस तुमची नोटबुक वगैरे सगळं सोबत घेऊन बसा. तुम्हाला जे मी काय हे स्क्रीनवर दिसते ते जर ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? व्हिडिओ पॉज करून तुम्ही ड्रॉ करून लिहू शकता. जर तुम्ही मागं वगैरे राहिला तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर चला, फर्स्ट आपण काय बघूया?
ट्रान्सफर कसं होणार आहे, म्हणजेच काय, आता हे जे एक्झाम्पल दिले याचं सोल्युशन कसं असणार आहे. पहिल्यांदा काय सांगितले, आनंद अँड भारत आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3 ऑन 1st April 2019 द कॅपिटल बॅलन्स आर आनंद इज ₹60,000 अँड भारत इज ₹30,000. म्हणजे त्यांचा कॅपिटल जो बॅलन्स आहे आनंदचा किती आहे 60,000 आणि भारतचं किती आहे 30,000. हा कॅपिटल बॅलन्स आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार आहोत, क्रेडिटला लिहिणार. कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय वर्षाच्या सुरुवातीचा बॅलन्स आहे, ओपनिंगचा बॅलन्स क्रेडिटला लिहिणार कारण की कॅपिटल लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो म्हणून. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्यांचा जो कॅपिटल बॅलन्स आहे तो 60,000 आणि 30,000 आहे. आनंद इज ₹60,000 आणि भारत इज ₹30,000, 30,000. आय होप तुम्ही माझ्यासोबत आहेत. कॅपिटल बॅलन्स लिहून घेतल्यानंतर पुढे बघा त्यांनी सांगितले ड्रॉविंग. आता ड्रॉविंग आहे 12,000 अँड 10,000 रिस्पेक्टिव्हली. आता ही ड्रॉविंग आहे कॅपिटल ॲडजस्टमेंट. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल ॲडजस्टमेंट आपण करंट अकाउंटला मेंटेन करतो, त्यामुळे आपण पार्टनर्स करंट अकाउंटला जाणार आणि या पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला आपण त्या ठिकाणी लिहिणार टू ड्रॉविंग्स. आणि पहिल्या पार्टनरची ड्रॉविंगची अमाऊंट आहे 12,000 म्हणजे आनंदची अमाऊंट आहे 12,000 आणि भारतच्या अमाऊंट आहे ड्रॉविंगची 10,000. हे आपण 10,000. बघा मी काल तुम्हाला बोललो होतो की पार्टनरला जे फर्मला द्यावं लागतं, फर्मकडून पर्सनल यूजसाठी पैसे घेतले त्याला म्हणायचं ड्रॉविंग, हे परत करावे लागतील म्हणजे द्यावे लागतील म्हणून ते पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. तर 12,000 आणि 10,000 आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. ही कॅपिटल ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट पुढं काय सांगितले पहा त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये. आपण एक्झाम्पलमध्ये आलो, ड्रॉविंग लिहून घेतलं. देअर ड्रॉविंग 12,000 आणि 10,000 रिस्पेक्टिव्हली ॲज पर द ॲग्रीमेंट. म्हणजे त्यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालं, पार्टनर आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा पार्टनरला आता काय करावं लागणार आहे, 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागणार. फर्स्ट आपण जर आनंदचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं बघा 10%, त्याचं कॅपिटल आहे आनंदचं ₹60,000. मग या 60,000वर आपल्याला काय करायचं, 10% कॅल्क्युलेट करायचं म्हणून 10 इंटू 100 केलं, 10 डिवायडेड 100 केलं. हे 2 0 कॅन्सल होतील इथून आणि 600 इंटू 10 इज ₹6,000 होणार आहे. हे आनंदचं इंटरेस्ट होणार आहे. आणि जर आपण भारतचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर भारतचं कॅपिटल आहे 30,000. मग त्यासाठी आपल्याला 30,000 इंटू 10 डिवायडेड 100 असंच करावं लागणार आहे. हे 0 0 2 कॅन्सल होती. 300 इंटू 10 इज इक्वल टू 3,000. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे असणार आहे पार्टनरचं ते आनंदचं असणार आहे 6,000, भारतचं असणार आहे 3,000. आता हे जे इंटरेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला कॅपिटल ॲडजस्टमेंट आहे. आपण फक्त फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटलच फक्त आपण कॅपिटल अकाउंटला मेंटेन करतो. कॅपिटल ॲडजस्टमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आपण सेपरेट अकाउंट ओपन केलेलं आहे, ते म्हणजे करंट अकाउंट. त्या करंट अकाउंटला जायचं आणि हे पार्टनरला भेटणार आहे इंटरेस्ट म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, करंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इन शॉर्ट लिहितो मी, तुम्ही पूर्ण लिहा. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आनंदचं आहे 6,000 आणि भारतचं आहे 3,000 इंटरेस्ट. आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहून घेतलं. नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले अँड द ड्रॉविंग इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज टू बी चार्ज 12%. आता ड्रॉविंगच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्यायचं की ड्रॉविंगची अमाऊंट आपण बघा करंट अकाउंटला लिहिली या ठिकाणी. या ठिकाणी करंट अकाउंटला 12,000 आणि 10,000 ड्रॉविंगची अमाऊंट लिहिलेली. आता जर याच्यावरचे इंटरेस्ट जर चार्ज करायचं असेल आपल्याला तर आपण ते कशा पद्धतीने चार्ज करणार ते पण समजून घेऊया. बघा इंटरेस्टची अमाऊंट आहे 12,000 आनंदची आणि दुसरा जो पार्टनर आहे भारत त्याची आहे 10,000. आता पहा याच्यावर आपल्याला 12% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. किती पर्सेंट, 12% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे. पण 12 इंटू 12 डिवायडेड 100 इथं सुद्धा आपण काय करणार 12 डिवायडेड 100. आणि आपण थेरी अभ्यासताना बघा प्रोव्हिजन बघत होतो पार्टनरशिप ॲक्ट मधल्या, जर ड्रॉविंगवर इंटरेस्ट द्यायचा असेल आणि कधी ड्रॉविंग घेतलेल्याची अमाऊंट जर दिली नसेल तर ॲव्हरेज 6 मंथ इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतो म्हणून याला इंटू 6 डिवायडेड 12 करणार. इथं सुद्धा इंटू 6 डिवायडेड 12 करणार. आता याचं कॅल्क्युलेशन किती येते पहा, हे 12 कॅन्सल होतील, 12 काय होतील कॅन्सल होतील. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल होईल आणि 120 इंटू 6 120 इंटू 6 जर केलं तर ते जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल असणार आहे ते येणार आहे 720
कोणाचं? आनंदचं. भारतच्या बाबतीत बघा आता किती कॅल्क्युलेट होईल, हे 12 आणि हे 12 कॅन्सल होतील, हे 2 झिरो या ठिकाणी कॅन्सल होणार आहेत आणि मग 100 इंटू 6 100 इंटू 6 इज इक्वल टू 600. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग ही जी अमाऊंट असणार आहे आपली किती आलेली, एकाची 720 म्हणजे 720 आणि एकाची 600. आता या दोन्ही इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगच्या अमाऊंट आपण कुठं लिहिणार, करंट अकाउंटच्या डेबिटला, कारण की हे द्यावं लागणार आहे म्हणून करंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स 720 अँड 600. आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगची ॲडजस्टमेंट केली. पुढं एक्झाम्पलमध्ये काय सांगितले बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग झाल्यानंतर आनंद गेट सॅलरी, आनंदला काय भेटणार आहे, सॅलरी भेटणार आहे. किती रुपये, 2500 पर मंथ, 2500 पर मंथ भेटणार आहे. तर भेटणारी जी अमाऊंट आहे ती करंट अकाउंटच्या कुठं लिहिणारी, कॅपिटल ॲडजस्टमेंट आहे क्रेडिटला, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय सॅलरी आणि या ठिकाणी 2500 आहे पर मंथ आणि एका इयरमध्ये 12 मंथ असतात आणि आनंदलाच भेटणार आहे, त्यामुळे आपण त्याचं जे कॅल्क्युलेशन केलं सॅलरी 2500 गुणिले 12 तर ते येणार आहे आपलं 30,000 म्हणजेच 30,000, म्हणजेच किती येणार आहे 30,000. भारतला भेटणार नाही डॅश. झालं. सॅलरीचं सुद्धा आपण केलं, पर मंथ झालेली. आणि भारत इज एंटायटल टू गेट कमिशन, भारतला काय भेटतंय, कमिशन भेटतंय 3%. कशावर, या 5 लाख रुपये जो सेल आहे त्याच्यावर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या 5 lakhsवर, हे जे 5 लाख दिलेले असेल याच्यावर आपल्याला 3% अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागेल. हे 2 0 कॅन्सल होतील, म्हणजे 5,000 इंटू 3 तर ते थोडक्यात किती येणार आहे, 15,000 कमिशन येणार आहे. कोणाला, भारतला. तर हे भेटणार आहे भारतला, त्याच्यामुळं त्याच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहावं लागेल. करंट अकाउंटच्या काय करणार आपण, क्रेडिटला लिहिणार बाय कमिशन आणि भारतच्या कॉलममध्ये लिहिणार ₹15,000. आय होप मी जे सांगतोय ते तुमचं क्लिअर होतंय. ₹15,000. देन नेक्स्ट पुढे जाऊया. संपलं. प्रॉफिट दिलेलं आहे फक्त त्यांनी, फर्म्स प्रॉफिट इज ₹60,000. मग हा 60,000 रुपये जो प्रॉफिट आहे हा कसा वाटणार आपण, हे 60,000 रुपये जो प्रॉफिट त्यांनी दिलेला आहे तो त्यांच्या 2:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणजे आनंदला आपण यातले 2 हिस्से देणार आणि भारतला किती देणार आहे, 3 हिस्से देणार आहे. भारतला किती देणार, 3 हिस्से. म्हणजे टोटल जर आनंदला द्यायचं असतील तर आपल्याला त्या प्रॉफिटचे 60,000चे 5 हिस्से करावे लागतील आणि त्यातले 2 हिस्से आनंदला द्यावे लागतील. म्हणून 60,000 डिवायडेड 5 इंटू 2 आणि इकडं या 60,000चे भारतला देत असताना आपल्याला 5 हिस्से करावे लागतील आणि त्यातले 3 हिस्से कोणाला द्यायचे, भारतला द्यायचे. मग आपण याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर बघा या ठिकाणी किती रुपये येणार आहे, आय होप ते 5 1 5 आणि 5 12 60 येईल आणि 3 शून्य तसेच राहतील. 12,000 गुणिले 3 तर आनंदला येणार आहे 24,000 रुपये आणि इकडं सेम येणार आहे 12,000 आणि 12,000 गुणिले 3 तर ते भारतला येणार आहे 36,000. भारतला किती येणार आहे, 36,000. म्हणजे हा जो प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केला तो 24 आणि 36,000 हा पार्टनरला भेटणार आहे. म्हणून त्यांच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहून ठेवणार आहोत बाय P&L अकाउंट, कंसात म्हणायचं नेट प्रॉफिट, कंसात लिहिणार आपण त्या ठिकाणी नेट प्रॉफिट आणि एकाचा म्हणजेच आनंदचा आहे 24,000 आणि भारतचा आहे 36,000. बघा आपण काय केलं की आपला प्रॉब्लेम झालेला आहे, फिक्स कॅपिटल मेथडने आपण काय केला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आता क्लोज करायचं. क्लोज करताना बघा कशा पद्धतीने क्लोज करणार, या ठिकाणी बघा की आनंदची क्रेडिट टोटलला 60,000 आहेत, आपण 60,000 त्या ठिकाणी लिहून टाकूया आणि भारतचे किती आहेत 30,000 तर ते 30,000 सुद्धा त्या ठिकाणी लिहून टाकू. क्रेडिटचेच कुठे घेणार, डेबिटला, म्हणून डेबिटलाच लिहायचं 60,000 अँड 30,000 लिहून घेतलं. डेबिटला वजा होण्यासाठी काहीच नाही, बॅलन्सिंग फिगर तेवढीच राहणार आहे 60,000 अँड 30,000.
अँड 30,000. याला म्हणणार आपण टू बॅलन्स. हा वर्षाच्या शेवटीचा बॅलन्स आहे कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा कॅरीड डाऊन बॅलन्स आपण पुढच्या वर्षी इकडे क्रेडिटला दाखवू बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून. हे झालं फिक्स कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंट. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे जे कॅपिटल अकाउंट आपण तयार केलं याच्यामध्ये हा जो ओपनिंगचा कॅपिटल बॅलन्स आहे 60,000 अँड 30,000 तोच क्लोजिंगला दिसतोय बघा 60,000 अँड 30,000. म्हणजे याच्यामध्ये नो चेंज, सेम आहे, फिक्स आहे. म्हणूनच या मेथडला फिक्स कॅपिटल मेथड म्हणतात की याच्यामध्ये वर्षाचा ओपनिंगचा आणि क्लोजिंगचा बॅलन्स सेम राहतो, चेंज होत नाही, म्हणून फिक्स कॅपिटल मेथड म्हणायचं. आणि आता करंट अकाउंट पहा क्लोज करायचं. करंट अकाउंट क्लोज करताना जर आपण थोडंसं मी वर घेतो हे करंट अकाउंट क्लोज करताना बघा आपण आता क्रेडिट टोटल बघूया. 30 + 6 36 आणि हे 24 इज इक्वल टू 60,000. आनंदची कॅपिटलची करंट अकाउंटची टोटल येणार क्रेडिटची 60 आणि इथं 41 + 3 54,000. भारतचे येणारे 54,000. हे क्रेडिटचे डेबिटला लिहून घेतलं आपण 60,000 अँड 54,000 आणि त्यातनं हे 12,720 म्हणजे 12,720 रुपये जर वजा झाले तर ते येणारे 47,280 रुपये. आणि इकडं 54 मधनं 10 गेले 44 आणि 600 जर गेले तर 42,400 रुपये. 42,000 सॉरी इथं 43 येईल 42 नाही 43,400. याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे फिक्स कॅपिटल मेथडनुसार तुमचं कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट कशा पद्धतीने तयार होतं ते बघितलेलं आहे. आता आपल्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल बघा आपण काय केलं या ठिकाणी की फिक्स कॅपिटल मेथडनुसार 2 अकाउंट तयार केले. म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड ज्यावेळेस आपण यूज करू ना त्यावेळेस 2 अकाउंट या ठिकाणी तयार केले जातात. पहिलं कोणतं फिक्स कॅपिटल मेथड नुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार होतं आणि दुसरं पार्टनर्स करंट अकाउंट. पण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये काय केलं जातं हे दोन्ही अकाउंट काय केले जातात कंबाईन केले जातात. कंबाईन केले जातात म्हणजेच काय फक्त कॅपिटल अकाउंटच तयार केलं जातं आणि या ज्या ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत आपण करंटला त्या डायरेक्ट कुठं पोस्ट केल्या जातात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. कुठं पोस्ट केल्या जातात पार्टनर्स कॅपिटलला. सेम असणारे हाच प्रॉब्लेम आहे. हेच आपण पुन्हा एकदा काय करून घेऊया समजून घेऊया. थोडंसं फास्ट जातो कॅल्क्युलेशन. आता मी सांगणार नाही की इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट होईल, ड्रॉइंगवर इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट होणार किंवा कमिशन वगैरे कसं कॅल्क्युलेट होणार. थोडंसं ते कॅल्क्युलेशन केले त्याच्यामुळे डायरेक्ट आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मी थोडंसं रफ करून घेतो. ओके चलो. आय होप तुम्हाला सर्वांना स्क्रीन दिसते. ओके चलो. आता बघा ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त कोणतं अकाउंट तयार केलं जातं कॅपिटल अकाउंटच तयार केलं जातं. तर या कॅपिटलच्या क्रेडिटला आपण सुरुवातीला आपला ओपनिंगचा बॅलन्स लिहून घेणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याच्यामध्ये आनंदचा जो बॅलन्स आहे तो आहे 60,000 आणि भारतचा आहे 30,000. हा कॅपिटल बॅलन्स आपण आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिला होता बघा या ठिकाणी 60,000 30,000 लिहून घेतला. दॅन नेक्स्ट त्यांचं ड्रॉइंग दिलेले 12,000 आणि 10,000. आता हे करंट अकाउंटला रेकॉर्ड करतो फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पण फ्लक्च्युएटिंगमध्ये हे डायरेक्ट कॅपिटललाच मेंटेन करायचं. म्हणजे आपण हे कॅपिटल अकाउंटला येणार आणि त्या ठिकाणी लिहून टाकणार टू ड्रॉविंग्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती 12,000 आहे आणि 10,000 आहे. 12,000 अँड 10,000 झाला. ड्रॉइंग लिहून घेतलं ॲज पर द ॲग्रीमेंट. म्हणजे त्यांच्या ॲग्रीमेंटनुसार पार्टनरला अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर इंटरेस्ट 60,000वर 10%, 6,000 आणि 30,000वर 10%, 3,000 हे कॅल्क्युलेट केलं फिक्स कॅपिटल मेथडमध्ये. हे पोस्टिंग करत असताना मी समजून सांगितलं होतं त्यामुळे इथं ते सांगत नाही, डायरेक्ट जाऊया आपण. मग हे आपण आता करंटला लिहायचो फिक्स कॅपिटल मेथडमध्ये. फ्लक्च्युएटिंगमध्ये आपण काय करणार आहे डायरेक्ट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून टाकणार क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि त्याची अमाऊंट जी आहे एकाची 6,000 आणि एकाची 3,000 रुपये लिहिणार. झाले. इंटरेस्ट ऑन कॅपिटल झाल्यानंतर त्यांचं
बघा ड्रॉइंगवरचं सुद्धा इंटरेस्ट आहे. ॲज पर 10% सांगितले आणि ड्रॉइंगवर इंटरेस्ट किती 12%. तर हे सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलं होतं बघा. त्याच्यामध्ये आपण आनंदचं कॅल्क्युलेट केलं होतं 720 रुपये आणि भारतचं कॅल्क्युलेट केलं होतं 600. तर आता हे फिक्स कॅपिटल मेथड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार ते कुठं लिहिणार आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू ड्रॉविंग्स सॉरी ड्रॉविंग नाही इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणा टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं केलं ते बघितले 720 अँड 600 हे झालं इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. त्याच्यानंतर आनंदला सॅलरी भेटती हे आपण कॅपिटल अकाउंटला म्हणजे फ्लक्च्युएटिंगमध्ये फक्त कॅपिटलच तयार करतो त्याच्या क्रेडिटला बाय सॅलरी त्याला 2500 रुपये 12 महिन्याची म्हणजे टोटल आनंदला भेटणारे 30,000 रुपये ही सॅलरी लिहून घेतली. सॅलरी झाल्यानंतर या ठिकाणी कमिशन भेटले 3%. 5 लाखावर 3% आपण 15,000 काढलं. कोणाला भारतला भेटले. मग ते भारतच्या क्रेडिटला म्हणजे भारत कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन आणि इथे भारतच्या कॉलममध्ये लिहिणार आपण 15,000 आणि सर्वात शेवटी त्यांचा प्रॉफिट दिलेला आपल्याला 60,000 तो सुद्धा आपण 24,000 आणि 36,000 अशा पद्धतीने वाटला. मग तो पार्टनरला भेटणारे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट किंवा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणू शकता आणि कंसात लिहू शकता नेट प्रॉफिट. आनंदचा आहे 24,000 आणि भारतचा आहे 36,000. भारतचं किती आहे 36,000. अशा पद्धतीने आपण काय केलं ह्या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार हे अकाउंट मेंटेन केलेले फक्त पार्टनर्स कॅपिटल. याच्यामध्ये फरक काय आहे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये काय बघितलं आपण की बाबा वेगवेगळे अकाउंट तयार केले. कोणकोणते की कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट आणि ह्या करंट अकाउंटच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या फ्लक्च्युएटिंगमध्ये फक्त काय केलं आपण कॅपिटललाच एकच अकाउंट तयार केलं तिथे कॅपिटललाच घेतलं. कॅपिटलला जे तिथं घेत होतं ते इथं घेतलेच आहे फक्त करंटच्या अमाऊंट कॅपिटलला घेतल्यात. आणि आता क्लोज करूया बघा 60 आणि 30 90 आणि हे 24 1,14,000 आणि हे 6 1,20,000 1,20,000 क्रेडिटची टोटल असणार आहे 1,20,000. थोडंसं वर घेतो इथं तुम्हाला समजावं दिसावं म्हणून 1,20,000 क्रेडिटची टोटल आनंदची आणि भारतची असणार आहे 84,000 84,000. तीच डेबिटला लिहिणार आपण 1,20,000 आणि इथं 84,000 84,000 आणि याच्यामधनं 12,700 1,20,000 मधनं 12,700 जर गेले तर 1,07,200 720 जर वजा झाले तर 280 राहतील आणि 84 मधनं 10,600 जर गेले तर त्या ठिकाणी 73,400 रुपये शिल्लक राहतील आणि याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा कॅपिटलचा बॅलन्स आहे आणि याच्यामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं वर्षाच्या सुरुवातीचा बॅलन्स आनंदचा आहे 60,000 आणि क्लोजिंगच्या वेळेस 1,07,280 म्हणजे चेंज झाला आणि भारतचा 30,000 आहे इथं क्लोजिंगच्या वेळेस आहे 73,400 म्हणजे हा सुद्धा काय झाला चेंज म्हणजेच बॅलन्स काय झाला फ्लक्च्युएट झाला. म्हणूनच या मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला ही फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड समजलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे अजून 1-2 एक्झाम्पल समजून घेऊया आणि नंतर आपण फायनल अकाउंट पार्टनरशिपचं कशा पद्धतीने केलं जातं ते बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला थांबूया. धन्यवाद.